नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूर तालुका पत्रकार संस्थेतर्फे सुमारे 200 ऊसतोड मजुरांना पत्रकार दिनाचे औचित्य साधून कांबळ वाटप करण्यात आले। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, तर पोलीस प्रशासनातर्फे पत्रकारांचा सत्कारही करण्यात आला। आमदार शिरीष नाईक, तालुका प्रशासन व दैनिक पत्रकार संस्थेतर्फे पत्रकार दिनानिमित्त ऊसतोड मजुरांच्या तांड्यावर जाऊन तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, ॲडव्होकेट रोशन नाईक, दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम, उपाध्यक्ष महेंद्र चव्हाण, सचिव महेंद्र जाधव, सल्लागार प्राध्यापक IG पठाण, मंगेश येवले, विनायक सूर्यवंशी, नीलम कुमार, हेमंत पाटील, प्रेमित पाटील, निलेश पाटील, प्रकाश खैरनार, हेमंत जाधव, हरीश तांबोळी यांच्या हस्ते कांबळ वाटप करण्यात आले। ऊसतोड मजुरांना माईची ऊब मिळाल्याने समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते। प्रारंभी सकाळी तहसील कार्यालयात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। नायब तहसीलदार शेखर मोरे, पालिका मुख्य अधिकारी डॉ. मयूर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित अहिरे, उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात येऊन दैनिक पत्रकार संस्था, साप्ताहिक पत्रकार संघटना व डिजिटल मीडिया संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान करण्यात आला। डॉ. मयूर पाटील यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचे स्मरण करून आज सोशल मीडियाच्या काळात पत्रकारांनी जास्त सजग राहून कार्य करण्याची गरज व्यक्त केली। प्रास्ताविक महेंद्र जाधव, सूत्रसंचालन हेमंत पाटील यांनी केले, तर आभार विनोद सूर्यवंशी यांनी मानले। सायंकाळी पोलीस प्रशासनातर्फे लेखणी भेट देऊन पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील हस्ते दैनिक पत्रकार संस्था, साप्ताहिक पत्रकार संघटना व डिजिटल मीडिया संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान करण्यात आला। याप्रसंगी अधिकाऱ्यांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले। पत्रकार बांधवांनीही मनोगत व्यक्त करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आभार मानले। सूत्रसंचालन मनोज बोरसे यांनी तर आभार विनायक सूर्यवंशी यांनी मानले। लोकसहभागातून रंगावली धरणाचा गाळ काढण्याचा जो उपक्रम आहे आमचा, तो खूप दूरवर नावाजला गेला। एक स्वतंत्र बँकेचं खातं उघडून लोकसहभागातून जी रक्कम जमा होत आली त्याचं अगदी व्यवस्थित सुनियोजित पद्धतीने आम्ही त्याची खर्चाची बाजू सांभाळली। कलेक्टर डॉक्टर मल्लिनाथजी कलशेट्टी साहेबांचा खूप इंटरेस्ट होता तेव्हा। सलग 3 वर्ष तो उपक्रम आम्ही राबवला, 2 वर्ष धरणावर आणि 1 वर्ष आपल्या शहराच्या इथल्या नदीवर। अनेक शेतकऱ्यांना, इव्हन ज्या महिला BPL धारक होत्या, ज्यांचं कुटुंबाचं चरित्र चालवण्यासाठी कोणी करता पुरुष नव्हता, अशा महिलांच्या शेतापर्यंत त्या खर्चातून आम्ही स्वतः त्यांच्या शेतापर्यंत तो गाळ नेऊन टाकलेला आहे। व्याख्यानाची जी माला असेल त्याच्यात रेखाताई मुंदडा आहेत, धुळ्याच्या चांगल्या वक्त्या आहेत त्या, आणि सामाजिक विषयावर सगळ्यांचं जे व्याख्यान होतं ते आम्ही आयोजित केली। रेखाताई मुंदडा यांच्यानंतर काजलबेन दवे होत्या। मागच्याच वर्षी वसंत हंकारे सर म्हणून बीडचे प्रसिद्ध आहेत, त्यांचे व्याख्यानाचं आम्ही आयोजन केलं। आणि सामाजिक बांधिलकी म्हणून जिथं काही अशी नैसर्गिक आपदा असेल, कुठे काही आग लागली आहे, कुठं असे काही ऐनवेळी जे प्रसंग उद्भवतात, अशा वेळी एक लेखणीचं काम सुरू असतं। दुसरी साईडला सामाजिक बांधिलकी म्हणून मी आपला सहभाग हा प्रत्येक सदस्य नोंदवत आलेला आहे। तर ही ओळखही आपल्या काठी राहावी, कारण आज आपण पाहतो पत्रकार म्हटला की थोडंसं असं बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा होऊन जातो। तर आम्ही स्वतःला त्याच्यापासून असं प्रोटेक्ट ठेवलेलं आहे आणि चांगलं काम करायचं नेहमी आम्ही प्रत्येक जण प्रयत्न करीत आलेलो आहे। प्रत्येक अध्यक्षाची कार्यकाळ जो आहे तो कुठल्या ना कुठल्या उपक्रमासाठी ही अशी ठळक ठरलेली आहे। आझादीचा अमृत महोत्सव जेव्हा शहरात साजरा झाला तर 360 फुटाचा लांब राष्ट्रध्वज आपण सगळ्या 1100 फूट मीटर 360 हो, तर पूर्ण शहरात ती मंदार कुलकर्णीजी तेव्हा तहसीलदार होते, SP साहेब स्वतः त्यावेळी इथं स्टार्ट करण्यासाठी उपक्रमच्या शेवटच्या क्षणापर्यंत होते सर। आणि तुमचा बँड पदक पण होता। नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ।